राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा झटका दिला आहे। धनगर समाजाला अनुसूचित जाती एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र या सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत। त्यामुळे धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या अपेक्षांना सुरुंग लागला आहे। आता धनगर समाजाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे। धनगर बांधवांना सध्या भटक्या जमाती म्हणजे एनटीए प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे। ते आरक्षण 3.5% आहे। 1985 साली यशवंत सेनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी केली होती। तेव्हापासून ही मागणी प्रलंबित आहे। केंद्र सरकारची आरक्षणाची जी यादी आहे त्यामध्ये धनगर जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण आहे, मात्र धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द एकच आहेत। अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शब्दाचा अपभ्रंश झाला। धनगड अशी कोणतीही जातच नाहीये, त्यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी वर्षानुवर्ष आंदोलन सुरू आहे। मागील अनेक दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या याचिकेवर सुनावणी सुरू होती। ती पार पडल्यानंतर आज न्यायालयाने निकाल दिला आहे। जस्टिस पटेल आणि जस्टिस तबला आडा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे की धनगर समाजाला अनुसूचित जातींचे आरक्षण देण्यासाठी पूर्तता आणि पडताळणीचे निकष पूर्ण होत नसल्याचे कारण देत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत। धनगर समाजाची अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रास्त नाहीये, ती मान्य करता येणार नाहीये असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले आहे। आता धनगर समाजाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे। तर मित्रांनो, धनगर समाजाला आरक्षण मिळावे की नाही यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।